बलिदानाची आग हृदयात, शूरवीरांच्या बलिदानाची कहाणी हृदयात झणझणीत आग पेटवते. शूरवीरांच्या बलिदानाची कहाणी हृदयात झणझणीत आग पेटवते. माननीय अतिथी, शिक्षक वृंद व इथे बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याचा दिवस. स्वातंत्र्याचा दिवस आपण या शुभदिनी इथे जमलेलो आहोत. किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या. किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या. मृतदेहांचे सडे पडले तेव्हा स्वातंत्र्याचा दिन उदयास आला. आजच्या दिवशी आपण आपल्या थोर सैनिकांना, महान पुरुषांना आठवतो, त्यांचे कार्य आठवतो व त्यांच्या कार्याकडे एकदा मागे फिरून बघतो की त्यांनी स्वातंत्र्य आपल्याला मिळण्यासाठी त्यांनी काय काय केले. जसे की पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील. कोणत्या ना कोणत्या कारणाद्वारे त्यांचा या स्वातंत्र्यामध्ये वाटा आहे. आज आपण हा जो मोकळा श्वास घेतो तो फक्त आणि फक्त आपल्या शूर सैनिकांमुळे आणि महान क्रांतिकारकांमुळे घेतो. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण की आमचा इतिहास आमच्या महान क्रांतिकारकांनी लिहिला. मित्रांनो, आपल्याला हे स्वातंत्र्य काय असेच मिळाले नाही. याच्यासाठी अनेक लढे करावे लागले, उठाव करावे लागले, अनेक लढाया लढाव्या लागल्या. त्यामधील एक उठाव म्हणजे 1857चा उठाव. 1857चा उठाव. Welcome to the world of press on. 1857चा उठाव हा फक्त का सैनिक विद्रोह नव्हता, तर भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी पेटणारी एक आग होती. 1857चा उठाव हा एक उठाव नव्हता, तर भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी पेटलेली एक आग होती. ही आग ह्या 1857च्या उठावानंतर भारतीयांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली. ह्या 1857च्या उठावामध्ये अनेक महान क्रांतिकारक पुढे आले, अनेक सैनिक पुढे आले व त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यांनी जाती धर्माचा विचार न करता सगळे एकत्र येऊन ते फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढले. मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्यामध्ये महिलांचा पूर्वीपासूनच वाटा आहे. जसे की आताच नुकते 7 मे 2025 रोजी झालेले ऑपरेशन सिंदूरचा उद्देश आतंकवाद्यांचे ठिकाणे नष्ट करण्याचा होता. ऑपरेशन सिंदूर हे भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला होता. ऑपरेशन सिंदूर हे भारतातील 2 महिला सोफिया व ओमिका या 2 महिलांनी घडवून आणला होता. धर्म पूछ कर भावनों का सिंदूर मिटाया था तुमने, धर्म पूछ कर भावनों का सिंदूर मिटाया था तुमने, उसी सिंदूर को ही बारूद बनाया है हमने, उसी सिंदूर को ही बारूद बनाया है हमने. इस आतंकी ताक पर भारत की खुददारी अड़ती है, इस आतंकी ताक पर भारत की खुददारी अड़ती है, क्योंकि यहाँ ओमिका और सोफिया जैसी नारी लड़ती है, क्योंकि यहाँ ओमिका और सोफिया जैसी नारी लड़ती है. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.